विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हा चौक कोणता आहे? विश्रांत चौक ते रूपाभवानी चौक या परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। या एरियाचे सन्मान नगरसेवक सुरेश पाटील साहेब यांची या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार या एरियामध्ये थोडा अमृत योजनेचं काम चालू आहे आणि अमृत योजनेमध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टरला आणि संबंधित विभागाला सूचना देण्यात येईल लवकरच। आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत। या ठिकाणी आमचे झाडूवाली कर्मचारी आहेत, यानंतर त्वरित या ठिकाणी आपण झाडूवाला देण्यासाठी आपण त्यांची नियुक्ती करून या एरियाची जी काही साफसफाईची भाग शिल्लक आहे सर्व त्वरित स्वच्छ करून घेण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत। वास्तविक हा रूपाभवानीचा हा देवस्थानाचा रोड असल्यामुळं हा स्वच्छ असणं गरजेचं आहे। आणि मुळात इथं सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज पण आहे, त्यामुळं आणि इथं लिंगायत स्मशानभूमी पण आहे। तर या एरियामधील स्वच्छता वाढवण्यासाठी आपण एक कर्मचारी आणि एसआयला पण तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपले अधिकारी एकमेकांवर ढकलत असतात पण काम काय होत नाही। इथं कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याची नियुक्ती पण देऊ आणि त्यांची जबाबदारी पण देऊ, त्यात काय चला रोल। आज आपलं सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक इथे आपलं वृक्षारोपणच्या कार्यक्रमासाठी धनराज पांडे साहेब हे आलेले होते। मग आम्हाला कळवण्यात आले की धनराज पांडे साहेब आपल्या प्रभागात येत आहेत। तर इथं काही महिन्यांपूर्वी नगर उत्थानचं काम झालं होतं ड्रेनेज लाईनचं, त्यावेळेस रस्ता करण्यात आलेलं होतं। 6 महिनेही झाले नाही, काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे काम। त्यामुळं आज आणि तसंच इथं बाजूला आपलं सेंटर आहे कचऱ्याचं, तिथं पण कचऱ्याचं म्हणजे ढीग साचलेलं असतं कधीही। हजारो संख्येनं लोक इथे जाते, स्मशानभूमी आहे। आता मध्यंतरी एक जण डिवायडरच्या इथं म्हणजे रस्ता खराब असल्यामुळं डिवायडर इथे स्लिप होऊन एकाचं अपघात झालं होतं, त्याला म्हणजे छोटंसं इजा झाली। असं कोणाचाही जीवाला धोका न होऊ नये यापुढं म्हणून आज आम्हाला लक्षात येतच पांडे साहेब येणार आहेत म्हणून आम्ही आज धनराज पांडे साहेबांना विनंती केलं की इथले साफसफाई आणि आपलं रस्त्याचं काम ड्रेनेजचं काम चांगल्या पद्धतीनं करून घ्यावं असं विनंती केलं। काय म्हणलं तिने म्हटलेत की नियुक्ती करू आपल्या इथे का एसआयला आणि अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं सांगून काम करायला लावू असं काम होईल असं वाटतं तुम्हाला? आता काय माहिती, आता साहेब तर म्हटले ती काम होईल असं मी अपेक्षा करतो साहेबांकडून, कारण साहेब उपायुक्त आहेत असं नाही आम्ही सांगितलं वेगळं असतं तिने सांगितलं वेगळं असतं। शेवटी शासनाचा कर्मचाऱ्यांच्या हातात आपलं धमक आहे आणि काय हे पण आहे, काय म्हणते अटी नियम आणि काय सगळं पद्धतीचं कौशल्य आहे। त्यामुळे साहेबांचं कर्तव्यक्षणी काम होईल असं अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।